गाईज, जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर गाईज तुम्ही बघू शकता, तर आज आलेला आहोत अलिबागला. रेवदंडा बीचवर आहे आणि असं अचानक आलो होतो जरा कामानिमित्त आणि होतं एक काम म्हणून आलो होतो. बट आता आलो होतो जरा बीचवर फिरून जरा जाऊ बोललो, तर तुम्हाला पण दाखवू बोललो रेवदंडाचा बीच. एकदम आज तर 26 जानेवारी म्हणून एकदम खाली बीच, म्हणून काय एवढा प्रॉब्लेम नाही. बट अजून मी पुढे काय अजून गेलो नाही. आता जाऊ मस्त पुढे. अजून तिकडे एक या साईडला पण एक किल्ला आहे मस्त, तो किल्ला पण बघायला जाऊ. आणि आता बघू आता पुढचा प्रवास कसा होतो, आता ते पुढे गेल्यावर समजेल. अजून काय आपलं असं काय फिक्स नाही आणि अचानक प्लॅन ठरला आहे, तर आता अचानक गोष्टी आता कशा होतात पुढच्या आता बघूच. एका साईडला पूर्ण नारळाची झाडं आहे आणि मस्त इकडे आता एक नंबर एक राईड आहे. तुम्हाला दाखवतो तिकडे पुढे जाऊन राईड कशा आहे. मस्त एकदम. अरे ते बघा तिकडं एवढ्या छोट्या मोठ्या सगळ्या राईट आहे. आता बघू, आता पुढे जाऊन समजेल कशा राईट आहे बघू. छोटे खेकडे बघा, अजून मोठे झाले नाही, अजून छोटे खेकडे बघा. सगळे खेकडे इथं अरे बघा, सगळे छोटे खेकडे एवढ्या भागात. अचानक माझी नजर गेली, बोल दाखवू तुम्हाला पण एक कडक. आणि अजून आता पुढे जायचं आता या बनाना राईड, असे छोटे राईड बघू आता कसे आहे. आता रेवदंडा किल्ल्यावर आता आलेला आहोत. आता इथून एंट्री आतमध्ये आहे मस्त. आता आतमध्ये जाऊ आणि आता बघू आता कसं आहे. दिस इज द फर्स्ट टाईम आता अलिबागमध्ये आता आलेला आहोत आणि चौपाटी तर बघून झाली आहे आणि आता मस्त किल्ला बघू कसं एकदम सुंदर आहे ना. एकदम एवढं सुंदर, नारळाची झाडं, सगळा व्ह्यू एकदम कडक वाटतो. आणि एकदम अजून इकडे सगळ्या जुन्या गोष्टी ठेवल्या आहे, आपण जाऊ पुढे बघायला. आणि जुना एकदम किल्ला आहे रेवदंडाचा. इकडे सगळे तोफ ठेवले जुन्या काळातले आणि एकदम भारी वाटते बघायला. अजून पुढे काय तर ते पण बघायला लागणार आता आतमध्ये. आता एवढं सगळं एवढंच राहिलं या किल्ल्यावर. त्याच्या पुढे गेल्यावर समजेल. मधून पण ती झालं ते एकदम पडीक. आपण साईडला तोफच आहे आणि इकडून पण अर्धा किल्ला एकदम भाग तुटलेला आहे आणि जेवढं एवढंच बाकी सगळ्या रेवदंडा किल्ल्यावर. बट इकडे तोफा खूप भारी आहे. पण इथं तुम्हाला फोटोशूट करायला एकदम परफेक्ट जागा आहे. तर रेवदंडा किल्ल्यावर तुम्हाला येण्यासाठी तर इकडून पहिले इथं पार्किंग करावे लागते आणि इथं पार्किंगचे पर 50 रुपये गाडीचे, 2 व्हीलरचे 20 रुपये. बट पार्किंगला चांगली जागा आहे, पण इकडे पैसे सगळ्या गोष्टी जिकडे पैसे घेतात जे पार्किंगला. पण इथून पार्किंग झाल्यानंतर इथून आपली एंट्री रेवदंडाची आणि सकाळी 9 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंतच चालू असतो. रेवदंड्याचा किल्ला बघून झाल्यानंतर आता चाललं आहे तिकडे बीचवर रेवदंड्याच्या किल्ल्याच्या मागे. आता तिकडे जाऊन बघू आता. आणि इकडच्या छोट्याशा गल्लीमधून व्ह्यू बघा मस्त, तो नारळाच्या झाडाखालून मस्त. तर तुम्ही आम्ही उज्जैनच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, पण आता बाहेरचा किल्ल्याचा व्ह्यू बघा. एकदम व्ह्यू तर चांगला आहे. आता बघू आता तिकडे पण कसला एक प्रोजेक्ट चालू आहे गव्हर्नमेंटचा, काय चालू आहे समजत नाही. ते पुढे गेल्यावरच समजेल. पण आता जरा जाऊ पुढे आणि इकडचं पण जरा बघू आता व्ह्यू कसा आहे. तुम्ही आतून व्ह्यू बघितला किल्ल्याचा, तो बाहेरचा व्ह्यू आहे. इकडे आम्हाला फोटो काढायला भेटले नाही, बट म्हणून त्यासाठी मी बीचवर आलो. आणि इकडं जाऊन मस्त एकदम वातावरण एवढं भारी वाटतं ना. आता एकदा मित्रांसोबत नाही तर फॅमिलीसोबत तर नक्की एकदा परत आलो पाहिजे अलिबागला. कारण की दिसतं माझं फर्स्ट टाईम अलिबागमध्ये येणं आणि कधी आलो नव्हतं, पण फर्स्ट टाईम आहे. एवढंच नशीब भारी माझं, असंच अंदाज कामानिमित्त आलो आणि तेवढं फिरून घ्यायला भेटलं. मगाशी आम्ही इकडे या एंट्री पॉईंटला होतो जेव्हा तुम्ही बीच दाखवलं याच्या अगोदर, आणि त्याच्यानंतर बघा इथून एवढं लांब आलो आहे.
पण इथून गाडीने जायला लागतं, कारण की खूप लांब चालत जावं लागतं. 2.5 किलोमीटर कंटिन्यू एवढं चालत कोण येणार आहे बाबा. तर आता एक तर खरं सांगतो, इथं एन्जॉयमेंट तर मित्रांसोबतली एन्जॉयमेंटच आहे. जशी बघा या लोकांनी सगळ्यांनी बाईक घेऊन आले, ही एन्जॉयमेंट वेगळीच आहे. पण इकडे बाईक घेऊन नंतर हे ज्या राईड्स असतात त्या राईड सगळेजणं इथं मस्त मिळून, आणि इथं एवढं क्रिकेट खेळायला एवढी भारी जागा आहे ना. तर नक्की आता जेव्हा पण आता आम्ही नेक्स्ट टाईम येऊ ना, स्टंप बॅट बीट सगळ्या घेऊन इकडे क्रिकेट खेळणार आणि खूप मजा करणार. कमीत कमी 2-3 दिवसाचा प्लॅन तर बनवायला लागेल अलिबागला येण्यासाठी, कारण की तेवढं मस्त आता इथं ताजी मासे विषय एक चांगला फार्म हाऊस बुक करून भावेशला सांगेल मच्छी फ्राय कर, हे कर, अशा ताज्या मच्छ्या खायला भेटतील. पण आता बघू, आता ते नशीब आता कधी होणार आता आमचं काय समजत नाही. पण इकडे एकदम गव्हर्नमेंटचे काय प्रोजेक्ट चालू समजत नाही, पण ते छोट्या मोठ्या जाम कंपन्या आहे. आता बघू, पण बरं वाटतंय एवढंच कामानिमित्त आलो आणि तेवढं फिरायला भेटलं. काय आता नशिबात नसतं, ज्या गोष्टी नशिबात नसतात त्या गोष्टी भेटतात. अचानक प्लॅन ठरला आणि अचानक गोष्टी ठरल्या एकदम. काय नशीब लागतं असं पण फिरण्यासाठी. आणि आज पण ठरवलं होतं की आज काय ब्लॉग करू, हे करू का नको असा विचार पडला होता. बट काय नाही, उचलला कॅमेरा आणि चालू केला ब्लॉग. पण आता काय तुम्हाला बघायला आवडत नसेल काय मला आयडिया नाही. बट आता कसं एकदम थोडं ऑकवर्ड फील होते, कारण एकटाच आहे आणि बाकी सगळे ते फिरायला दुसरे पण आली फॅमिली. बट आता करू, आता कसं तरी छोटंसं ॲडजस्ट करायचं आहे. आता थोडं ॲडजस्ट करावं तर लागतंच ब्लॉगमध्ये. तर आता बघू आता कुठे जायचं अजून आता आजच्या प्लॅन माहिती नाही. आता बघू आता नेक्स्ट प्लॅन आता कुठे आता यांचं ठरेल जसं आता जाऊ तसं पुढे आपण. हॉटेलपेक्षा याच्यामध्ये राहायला पण खूप मजा येणार आहे, कारण आता इकडे पण विचारायला पाहिजे रेंट किती काय, कारण की इथं पण फर्स्ट टाईम आलं तर आपल्याला काय आयडिया नाही आता इकडे जेवणाचं कसं काय. तर नंबर इकडे, या नंबरवर आता घरी जाऊनच फोन करायला लागेल, आणि इकडे पण सगळ्या गोष्टी आहे ओके, फॅसिलिटी एकदम. आता जेवणाचं कसं काय ते पण बघायला लागेल. आपल्या चॅनलचं नाव लिहिलेलं आहे टाईमपास ब्लॉग. तर मातीमध्ये किती वेळ झाला कधीपासून टाईमपासच चालू आहे, म्हणून जरा काहीतरी टाईमपास म्हणून आपलं एक नाव लिहिलं आहे टाईमपास ब्लॉग करून. आता काय तर किती वेळ झाला, बराच वेळ झाला इथं बसलो आहे. अजून मी तिथं काय पोचलो नाही अजून. खूप विचार केला जाऊ पण काय विचार केला नाही, जेवण केलं आणि परत रिटर्न आलो आहे. आणि बसलो एकदम निवांत, एकदम थंडगार हवा, आणि एवढं ऊन आहे भरले बघा, एवढं सूर्य आला आहे वरती डोक्यावर, तरीही काय गरम नाही होते काय नाही, एकदम थंड हवा सुटली आहे आणि एकदम बरं वाटतं आहे. आणि इथं मस्त या छोट्या गाडींचा नुसती फायरिंग येते नुसती, बाकी काय नाही. हे बघा कसे स्टन चालू आहे यांचे, काही ना काहीतरी घोडागाडी अशी सगळ्या गोष्टी चालू आहे. बट आता जरा थांबलो आहे मस्त आणि चालू आहे आपला अलिबागचा व्ह्यू घेणं. आता बघू आता नेक्स्ट, कारण की आता पुढे पण जायचा विचार चालू होता, बट ट्रॅफिक एवढी होती म्हणून आता पुढे जायचं कॅन्सल केलेलं आहे. बट आता चालू आहे, आता काही वर्षात गावात बाबा काय झालं रे. आणि आता काहीतरी नवीन काहीतरी करू. अशा गाड्या बघा, असे छोटे काहीतरी इव्हेंट असतात तिथं. हे पण आहे, मगाशी तुम्हाला दाखवलंच मी. आता अजून एक गाडी येते बघा, असं काही ना काहीतरी चालू असतं कंटिन्यू. टाइमपास करता एक छोटासा आपला नॉर्मल टाइमपास किल्ला बनवला. एकदम लहान पोरं पण तिकडे बनवते, ती एकदम लहान पोरगी बनवते तिथं, ती तिची आई किल्ला बनवते. तिथून बघा मी एवढ्या लांब पण मी पण एक छोटासा किल्ला बनवते. टाइमपास करायला तर काय उरलंच नाही या टायमास, म्हणून काय नाही तर किल्ला छोटासा बनवायचा. पण नेक्स्ट टाईम जेव्हा मित्रांसोबत येणार तेव्हा खूप मजा करणार. क्रिकेट खेळायला एवढं मजा येणार ना इकडे, कारण की डायन बिन मारा एकदम मजा झकास, खूप एन्जॉयमेंट इकडे. यायलाच लागणार परत इकडे एकदा अलिबागला रिटर्न. कम टू अलिबाग इन फ्रेंड्स. तर मस्त अचानक प्लॅन झाला होता फिरायला जायचा, बट खूप मजा आली. आणि आता आलो मस्त घरी, फ्रेश बी झालं आहे. पण तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटू आपण अशा नवीन पुढचा ब्लॉग.